नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्याने कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। ज्योतिष शिका व आपली कुंडली स्वतः पहा या सदराखाली मी आपण ज्योतिषविषयक अनेक गोष्टीवर आपण चर्चा करतोय। मी अनेक नवीन विषयावर मी तुम्हाला माहिती देतोय। आज मी तुम्हाला दशाफळ विचार किंवा दशेवरून घटनेचा कालनिर्णय कसा करायचा किंवा त्या दशेवरून फलादेश करताना कोणते नियम वापरावेत, कशा प्रकारे विचार करावा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अतिशय लक्ष देऊन तुम्ही जर हा व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला नक्कीच हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल। सुरुवात करूया। मनुष्याकडून जी प्रागजन्मी मागच्या गतजन्मी जी काय बरी वाईट कर्म झालेले असतात, पाप किंवा पुण्य, त्याचा ह्या जन्मामध्ये त्याला कोणता परिणाम भोगावा लागेल हे दाखवणारा आदर्श तक्ता म्हणजे आपली जन्मपत्रिका होय। मागील जन्मामध्ये जे काय आपण शुभाशुभ कर्म केलीत त्याचा परिणाम म्हणून आपल्याला ह्या जन्मात काय आपल्या आयुष्यामध्ये काय शुभ आणि अशुभ घटना घडणार आहेत ते तुम्हाला पत्रिकेच्या माध्यमातून सांगता येतं। परंतु पत्रिकेवरून या जन्मी भोगावा लागणारा परिणाम जरी समजला तर तो या जन्मातल्या ह्या आयुष्यामध्ये केव्हा भोगावा लागेल किंवा कोणते अशुभ परिणाम आपल्याला कधी भोगावे लागते किंवा माझ्या आयुष्याचे काही चांगलं होणार आहे ते कधी होईल, हा प्रश्न बऱ्याच वेळा लोक विचारतात की माझ्या आयुष्यात असं घडेल, परंतु हे कधी घडेल हे सांगणं, हा कालनिर्णय समजणं आणि कळणं हे फलादेश करताना अत्यंत आवश्यक असतं। बऱ्याच लोकांना घटना असं तुझ्या पत्रिकेत आहे, असं होईल हे सांगता येतं, मात्र ही घटना नक्की एक्झॅक्टली कधी घडेल हे तुम्हाला सांगता येत नाही। हे सांगण्यासाठी ग्रंथकर्त्यांनी अनेक पद्धती दिलेल्या आहेत। पत्रिकेवरून कालनिर्णय करण्याच्या पद्धती यामध्ये दशा पद्धती व्यतिरिक्त तांजिक गोचरी, नक्षत्र गोचरी, राशी गोचरी इत्यादी अनेक प्रकारच्या पद्धती आढळतात किंवा अनेक पद्धती दिलेल्या आहेत। त्यापैकी आज आपण दशेवरून घटना कालनिर्णय कसा करायचा याविषयी मी माहिती तुम्हाला देणार आहे। ग्रंथकर्त्यांनी दशा अनेक प्रकारच्या सांगितलेल्या आहेत। बृहत पराशरी ग्रंथामध्ये तर 42 प्रकारच्या दशा सांगितलेल्या आहेत, परंतु सध्या त्यापैकी अष्टोत्तरी, विषोत्तरी आणि योगिनी या 3 दशा प्रामुख्याने प्रचलित असल्याने त्याची आपण माहिती घेणार आहे। आपल्या भागाकडे विषोत्तरी दशाचाच उपयोग जास्त करतात, अष्टोत्तरी किंवा योगिनी या दशाचा फारसा उपयोग केला जात नाही। तर मी जे काय सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते विषोत्तरी दशेविषयी बोलणार आहे मी। आता विषोत्तरी दशेने 120 वर्षाचा कालखंड होतो। विषोत्तरी दशेचा कालखंड 120 वर्षाचा, म्हणजे कलियुगामध्ये मानवाचं जे आयुष्य हे सरासरी 120 वर्ष मानण्यात आलेलं आहे, म्हणून विषोत्तरी दशेला फार महत्त्व आहे। ह्या 120 वर्षाच्या या कालखंडामध्ये रवीपासून ते केतूपर्यंत अशा 9 ग्रहांना ठराविक कालावधी दिला आहे दशेचा। तो दशेचा कालावधी काय आहे तर रवीला 6 वर्ष, चंद्राला 10 वर्ष, मंगळाला 7 वर्ष, राहूला 18 वर्ष, गुरुला 16 वर्ष, शनीला 19 वर्ष, बुधाला 17 वर्ष, केतूला 7 वर्ष आणि शुक्राला 20 वर्ष। म्हणजे सगळ्यात जास्त मोठा कालखंड हा शुक्राचा 20 वर्षाचा आहे आणि सगळ्यात कमी कालखंड हा रवीचा 6 वर्षाचा आहे। हा जो क्रम आहे तो क्रम फार महत्त्वाचा आहे। तुम्हाला रवीनंतर चंद्र, चंद्रानंतर मंगळ, मंगळानंतर राहू याचप्रमाणे ग्रहांच्या दशा असतात। तेव्हा हा क्रम तुम्ही जर पाठ केला तर तुम्हाला या ग्रहानंतर कुठली दशा सुरू होणार आहे हे तुम्हाला लगेच कळेल की लगेच सांगता येईल। यासाठी हा क्रम मात्र विसरायचा नाही। प्रत्येक महादशेमध्ये अंतर्दशा चार्ट असतो। उदाहरणार्थ रवीची महादशा सुरू असताना या 6 वर्षाचं पुन्हा जर डिवायडेशन केलं तर परत या 6 वर्षामध्ये रवीची अंतर्दशा, रवीमध्ये महादशेमध्ये पहिली अंतर्दशा रवीचीच येते, नंतर चंद्राची अंतर्दशा, मंगळाची अंतर्दशा, हा कालखंड कमी होत जातो। म्हणजे महादशेमध्येच अंतर्दशेमध्येच विदशा असतात, हे लक्षात ठेवा। या तिन्ही दशेचा विचार करून आपल्याला कालनिर्णय करायचा असतो। कृतिका नक्षत्रात चंद्राने प्रवेश केला की विषोत्तरी दशांचा प्रारंभ होतो। कृतिका नक्षत्रात चंद्र गेला की व्यक्तीला रवीची महादशा सुरू होते। रोहिणी नक्षत्रात चंद्र असतात चंद्राची महादशा सुरू होते। म्हणजे कृतिकेपासून ते प्रत्येक नक्षत्राला वरीलप्रमाणे प्रत्येक ग्रहाची दशा येत असते। आपल्याला माहिती आहे की 27 नक्षत्रात 9 ग्रह आहेत, म्हणजे सरासरी 3 ग्रह, 3 नक्षत्र हे एका ग्रहाचे असतील। तुमचं जन्माला आल्यानंतर तुमचा चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीचा चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राच्या मालकाची दशा तुम्हाला जन्मजात चालू असते, लक्षात ठेवा। तेव्हा उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची जे
रास जर कर्क असेल आणि त्याचं नक्षत्र जर आश्लेष असेल तर त्या जातकाला आश्लेष नक्षत्र हे बुधाचं असल्यामुळे याला जन्मजात बुधाची महादशा असणार आहे असं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, लक्षात येतं लगेच. त्यामुळे आपल्या चंद्रराशीचं नक्षत्र जे असेल त्या नक्षत्राच्या मालकाची दशा तुम्हाला जन्मजात सुरू असते, लक्षात ठेवा. प्रत्येक ग्रहाच्या महादशेमध्ये अंतर्दशा आणि विदशा चार्ट असतो की विदशा असतात. अंतर्दशा आणि विदशेमुळे आपल्याला लहान कालखंड काढता येतो व त्याद्वारे आपल्याला अचूक आणि सूक्ष्म भविष्य वर्तवता येतं. महादशा बघा मॅक्झिमम 20 वर्षाच्या आहेत, मिनिमम 6 वर्षाच्या आहेत. अंतर्दशेचा विचार केला तर महादशा या जास्तीत जास्त अंतर्दशा या 3 वर्षाच्या असतात, मिनिमम 6 महिन्याच्या असतात. आणि विदशेचा विचार केला तर मॅक्झिमम 6 महिन्याची विदशा असते, मिनिमम 8 दिवसाची असते. मग तुम्हाला 8 दिवसामध्ये, 10 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये फलादेश करायचा असेल तर तुम्हाला विदशेचा विचार करायला लागेल. यासाठी आपली पत्रिका कॉम्प्युटरवर काढून घ्या आणि त्यामध्ये महादशा, अंतर्दशा, विदशा चार्ट असला पाहिजे. तर तुम्हाला कळेल की आज समजा तारीख असेल 10 तारीख तर 10 जुलै 2026 रोजी मला कुठल्या ग्रहाची महादशा, कुठल्या ग्रहाची अंतर्दशा, कुठल्या ग्रहाची विदशा सुरू आहे हे तुम्हाला या चार्टच्या माध्यमातून काढता येईल. मगच तुम्हाला भविष्य सांगता येईल. त्यामुळे सर्वांनी आपली पत्रिका समोर ठेवा की मला आत्ता कुठल्या ग्रहाची दशा सुरू आहे, कुठल्या ग्रहाची अंतर्दशा आहे, कुठल्या ग्रहाची विदशा आहे. हे जर तुम्ही लिहून ठेवलं बाजूला तर तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल की तुम्हाला लक्षात येईल की ही दशा मला चांगली जाणार आहे का वाईट जाणार आहे, की ह्या दशेमध्ये मला काय फळं मिळतील हेही तुम्हाला कळतील. दशेवरून फलादेश अचूक कसा करावा यासाठी काही नियमांचा विचार आपण करणार आहोत. तत्पूर्वी ग्रहांचे राशीगत बैठकीवरून दशेचा फलादेश कसा करावा हे पर्यंत पाहणार आहोत. तसेच भावेशाप्रमाणे ग्रह दशेमध्ये काय फळ देतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया की ग्रहांच्या कुंडलीतील राशीतील स्थितीवरून महादशेची फळं सर्वसामान्य काय मिळतात अशी ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलीत ती मी सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे काय, एखादा ग्रह उच्च राशीमध्ये असेल, एखादा ग्रह नीच राशीमध्ये असेल, एखादा ग्रह मूळ त्रिकोण राशीमध्ये असेल, एखादा ग्रह 16 राशीमध्ये असेल तर सर्वसामान्यपणे या ग्रहाची दशा त्या जातकाला सुरू झाली असेल, ग्रह जर कुंडलीमध्ये अशा स्थितीमध्ये असेल तर ती दशा कशी जाते हे मी तुम्हाला सर्वसामान्यपणे सांगणार आहे. पहिल्यांदा बघूया आपण, ग्रह जर उच्च राशीमध्ये आपल्या कुंडलीमध्ये असतील तर अशावेळी काय होतं तर कुंडलीमध्ये जो ग्रह उच्च राशीचा असतो त्याच्या दशेमध्ये व्यक्तीच्या कीर्तीचा फैलाव वेलीप्रमाणे होतो. म्हणजे व्यक्ती मान सन्मान प्राप्त करते, कीर्ती, प्रतिष्ठा, पद मिळते व्यक्तीला नूतन वस्त्रे, आभूषणे यांची प्राप्ती होऊन सुख मिळतं, थोर पदवी प्राप्त होते, शत्रूचा नाश होतो, धनधान्य वृद्धी होते, व्यक्तीला मोठं यश मिळतं, नावलौकिक मिळतो. विशेषतः तुमच्या पत्रिकेत गुरु, शुक्र, चंद्र, बुध असे शुभग्रह जर उच्च राशीमध्ये असतील तर त्यांच्या दशा तुम्हाला अतिशय चांगल्या जाणार आहेत. त्यानंतर ग्रह जर 16 राशीमध्ये असतील, म्हणजे वृषभ राशीचा शुक्र, मेष राशीचा मंगळ, असे या ग्रहांना 16 राशीचे ग्रह म्हणायचे की ग्रह आपल्याच राशीत जर असेल तर अशावेळी ती दशा लागली त्या ग्रहाची तर त्या दशेमध्ये व्यक्तीला नवीन वस्त्र किंवा नवीन घराची प्राप्ती होते, नूतन स्त्रीची प्राप्ती होते, जमीन जुमला, दागिन्याचा लाभ होतो, व्यक्तीला यश मिळतं. विशेषतः शत्रुकुळाचा नाश या काळात होतो. म्हणजे 16 राशीच्या ग्रहांच्या दशेमध्ये ही फळं मिळतात. त्यानंतर ग्रह जर पत्रिकेमध्ये मित्र राशीमध्ये असतील, मित्र राशीमध्ये म्हणजे काय की प्रत्येक ग्रहाचे आपण मित्र वगैरे बघलेले आहेत. मग मित्र राशीमध्ये ग्रह जर असतील तर अशावेळी त्या दशेमध्ये स्त्री, मित्र आणि पुत्र यापासून सुख मिळतं, राजवस्त्र लाभ होऊन कीर्ती वाढते. मित्र राशीतल्या ग्रहांची दशासुद्धा चांगली जाते. मात्र या उलट जेव्हा एखाद्या शत्रूच्या राशीत असेल त्यावेळी मात्र ही दशा थोडी त्रासदायक होते. कुंडलीमध्ये शत्रू राशीमध्ये ग्रह असतील तर अशा ग्रहांच्या दशेमध्ये मनुष्याच्या अंगी कामदेवाचा जोर येतो, शत्रूची भीती निर्माण होते, देहात दुर्बलता येते, द्रव्यनाश होतो, प्राप्तीमध्ये घट होते, प्रकृती अस्वस्थ राहतं, चित्त अस्थिर बनतं. थोडक्यात आरोग्याला, आयुष्याला किंवा आर्थिक बाबतीत ही दशा खराब जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात वाईट काय असतं तर ग्रह जेव्हा नीच राशीत असतात तेव्हा अतिशय वाईट असतात. पत्रिकेमध्ये नीच राशीतले ग्रह हे चांगली फळं देत नाहीत, दशेमध्ये हे ग्रह अतिशय त्रास देतात. त्यामुळे कुंडलीमध्ये जर नीच राशीमध्ये ग्रह तुमच्या असतील तर अशा दशेमध्ये व्यक्तीला अनारोग्य, धनहानी, अपयश, दारिद्र्य, दुःख, मानसिक त्रास इत्यादी अशुभ फळांची प्राप्ती होते. आता ह्यासाठी तुम्हाला आपले प्रत्येक ग्रह रवी, चंद्र, मंगळ हे कुठल्या राशीत आहे, ती राशी उच्च आहे का, नीच आहे का, शत्रूची रास आहे का, मित्राची रास आहे, तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. माहिती नसेल ते माहिती करून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की माझ्या पत्रिकेत हे 4 ग्रह नीच राशीत आहे, म्हणजे यांच्या दशा जर मला सुरू असतील तर अनारोग्य, धनहानी, अपयश, दारिद्र्य, दुःख, मानसिक त्रास इत्यादी अशुभ फळं तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर आता ग्रहांच्या राशीप्रमाणे
बैठकीवरून आपण दशा कशी जाईल ते बघितले. आता यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे भावेश ग्रहांच्या दशेप्रमाणे फलादेश. म्हणजे काय की लग्नेशाची दशा कशी जाईल, मला धनेशाची दशा कशी जाईल, मला तृतीयेशी कशी जाईल, प्रत्येक भावेशाची दशा तुम्हाला असणार ना, कारण 12ही भावांचे मालक एक ग्रह आहेत. म्हणजे तुम्हाला कुठल्याही ग्रहाची दशा जेव्हा सुरू असते तेव्हा तो ग्रह कुठल्या तरी 2 स्थानाचा मालक असतो, तेव्हा तो त्या 2 स्थानाची फळं त्या दशेमध्ये देत असतो. मग दशेमध्ये ग्रह ॲक्टिव्ह होतो, त्यामुळे ग्रह तुमच्या पत्रिकेत कुठं बसला आहे त्या स्थानाची फळं तो त्या ज्या 2 स्थानाचा मालक आहे, भावेश आहे, त्याच्या अनुषंगाने देतो, हे लक्षात ठेवा. यावेळी तुम्हाला मी आता प्रत्येक भावेशाचे दशेमध्ये तुम्हाला तो भावेश काय फळ देतो मी सांगणार आहे. सुरुवात करूया लग्नेशापासून. लग्नेशाची दशा जर असेल तर लग्नेशाच्या दशेमध्ये व्यक्तीला धनप्राप्ती होते, आरोग्य अतिशय चांगलं मिळतं, चांगलं राहतं, हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मोठं यश मिळतं, व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षेमध्ये वाढ होते, व्यक्तीला कोणत्याही संकटातून किंवा कोणत्याही आजारातून बाहेर पडण्याची शक्ती प्राप्त होते. म्हणजे लग्नेशाची दशा ही तुम्हाला नेहमी चांगली जाते. धनेश म्हणजे काय तर पत्रिकेतला धनेश हा मारकेश असतो, त्यामुळे धनेशाच्या म्हणजे मारकेशाच्या दशेमध्ये व्यक्तीला आजारपण, शरीर कष्ट, मृत्यूसम पीडा किंवा क्वचित मृत्यू होणं संभवतं. तुमचा धनेश पत्रिकेत कोण आहे, तो पत्रिकेत कुठल्या स्थानात बसला आहे, त्याची अवस्था जर खूपच खराब असेल तर मात्र तुम्हाला अशी अशुभ फळ मिळतील. मात्र जर तुमच्या पत्रिकेत धनेश हा 2, 5, 8, 11, 1 आणि 3 अशा जर स्थानामध्ये असेल आणि राशीगत बलवान असेल, उच्च राशीमध्ये, मूळ त्रिकोण राशीमध्ये, सो राशीमध्ये, मित्रांच्या राशीमध्ये असा जर असेल तर मात्र त्या दशेमध्ये व्यक्तीला आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतात, व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते, कुटुंबामध्ये शुभ कार्य घडतात. मात्र हाच धनेश जर तुमच्या पत्रिकेत 6-12मध्ये असेल, नीच राशीमध्ये, शत्रूच्या राशीमध्ये असेल, त्यावेळी 100% तुमचं आरोग्य बिघडणार आहे, तुम्हाला एखाद्या रोगाची प्राप्ती होणार आहे आणि तुम्हाला मृत्यूसम पीडा होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तृतीयेशीची दशा काय कशी जाईल तर तृतीयेशीची दशा तुम्हाला ज्या लागते तर तृतीयेश म्हणजे काय तर पराक्रम, धाडस, कर्तृत्व आहे, पळापळ आहे, दगदग आहे. तर तृतीय स्थान हे सुद्धा एक नाशक स्थान आहे. तृतीय स्थान आणि 11वं स्थान हे नाशक स्थान म्हणून ओळखलं जातं. थोडक्यात तृतीयेशीची दशा म्हणजे नाशकेशीची दशा. त्यामुळे याही दशेमध्ये अशुभ फळे मिळतात. या दशेमध्ये पापाधिक वृद्धी होते, काहींना प्रवास, स्थलांतर, परदेश गमन संभवतं, व्यक्तीची दगदग आणि कष्ट या काळामध्ये वाढते. तृतीय जर 6-12 स्थानामध्ये असेल आणि तो बिघडलेल्या स्थितीमध्ये असेल, नीच राशी, शत्रूच्या राशीत असेल तर क्वचित व्यक्तीला मृत्यूसम पीडा होणे किंवा मृत्यू होणं संभवतं. तसेच या दशेमध्ये व्यक्तीचा अपघात होणं, आजारपण होणं या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे तृतीयेश हा 6-12मध्ये असेल आणि तो बिघडलेल्या स्थितीमध्ये असेल तर ही तृतीयेशी दशा तुम्हाला नक्की त्रासदायक जाते. चतुर्थाने मुळात शुभ स्थान आहे आणि चतुर्थानाचा मालक हा नेहमी शुभ असतो. त्या चतुर्दशीच्या दशेमध्ये व्यक्तीला स्थान सुख, कौटुंबिक मानसिक सुख उत्तम मिळणार आहे, व्यक्तीला घर, वाहन, वास्तुसुख मिळतं, शेती, प्लॉट, वास्तू, स्थावर यांची प्राप्ती ह्या व्यक्तीला ह्या काळात होणार आहे. अट एकच आहे की हा चतुर्थेश शुभ स्थानामध्ये असला पाहिजे, राशीगत बलवान असला पाहिजे, तर तुम्हाला या चतुर्थेश दशेमध्ये प्रचंड मानसिक सुख, समाधान आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. तुम्हाला स्थावर प्रॉपर्टी नक्की मिळणार आहे. पंचम स्थान हे शुभ स्थान आहे, त्यामुळे पंचमेशसुद्धा अतिशय चांगला असतो. त्यामुळे पंचमेशीची दशासुद्धा खूप चांगली जाते. पंचमेशीच्या दशेमध्ये विद्यासुख म्हणजे शिक्षण पूर्ण होतं, संतती सुख उत्तम मिळतं, बुद्धी, कला, विद्या यांच्या माध्यमातून व्यक्तीला धनलाभ होतात. काहींची अध्यात्म व उपासनेमध्ये मोठी प्रगती होते, काहींना प्रेमप्राप्ती तसेच अपत्य प्राप्तीचं सुख मिळतं, काहींना आरोग्य लाभ उत्तम होतो, तसेच काहींची रोगातून मुक्तता होते, तर काही लोकांचं विवाहही ठरलेले आणि त्यांना अपत्य प्राप्ती झालेली पाहायला मिळते. पंचमेश हा नेहमी शुभ असतो, तर या दशेमध्ये नेहमी चांगल्या घटना घडतात. त्यानंतर षष्टेश. आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतली 6-12 ही अशुभ स्थान आहेत आणि त्यांचे मालक हे अतिशय अशुभ असतात. त्यामुळे षष्टेशाची जर दशा तुम्हाला सुरू झाली तर षष्टेशाच्या दशेमध्ये तुम्हाला शत्रुभय, बलहीनत्व, इतरांशी कलह होणं, रोग उत्पत्ती होणं, मानसिक चिंता, शत्रुवृद्धी, कलंक, प्रतिष्ठाभंग, बुद्धिक्षय, ज्ञान व धन यांचा नाश होणं, चित्ताची व्याकुळता, कोर्ट कचेरी, दुःख, दुर्वर्तन इत्यादी फळे तुम्हाला मिळतात. म्हणजे षष्टेशाची दशा चांगली जात नाही. आणि त्यात जर तो षष्टे जर बिघडलेला असेल 6-12मध्ये आणि त्याची जर स्थिती खराब असेल तर मात्र ही दशा तुम्हाला खूप त्रासदायक जाते. त्यानंतर सप्तमेश जरी केंद्र स्थानाचा मालक असला तर तो मारकेश आहे. तर मारकेश हा नेहमी अशुभ असतो. त्यामुळे मारकेशाच्या म्हणजे सप्तमेशाच्या दशेमध्ये तुम्हाला हृदयामध्ये रोग ज्याला उठणे, शत्रुबाधा होणं, द्रव्यनाश होणं किंवा राजभय उत्पन्न होणं, तसेच शरीर कष्ट, अनारोग्य इत्यादी संभवतं. म्हणजे सप्तमेशाच्या दशेमध्येही आपलं आरोग्य बिघडतं, लक्षात ठेवा.
त्यानंतर अष्टम स्थान हे अतिशय मनस्ताप आणि दुःख देणारं स्थान आहे. अशा वेळी अष्टमेशाची दशा ही तुम्हाला त्रासदायकच जाणार आहे. त्यामुळे अष्टमेशाच्या दशेमध्ये राजापासून किंवा सरकारापासून भीती होते किंवा त्रास होतो, रोगभय, स्वजनाचा नाश की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होणं किंवा कदाचित आपल्याला मृत्यूचं भय प्राप्त होतं. या दशेमध्ये व्यक्तीमधले दुर्गुण वाढून व्यक्तीला कमी श्रमामध्ये जास्त पैसा मिळवण्याकडे कल राहतो. ही दशा मनस्ताप, संकट, दुःख, रोग देते. अष्टमेत जर तुमचा 6, 12 आणि 1 मध्ये असेल तर आयुष्याला धोका निर्माण होतो, लक्षात ठेवा. तेव्हा अष्टमेश कोण आहे आणि त्या ग्रहाची दशा आपल्याला आहे का, तो अष्टमेश पत्रिकेत कोणत्या स्थितीमध्ये हे बघणं फार गरजेचं आहे. त्यानंतर भाग्येशाची दशा बघूया. भाग्येश म्हणजे नवमेश. नवमेश हे नवम स्थान हे अतिशय शुद्ध आणि धार्मिक स्थान आहे, धर्मस्थान आहे. तेव्हा अतिशय शुभ स्थान आहे. त्यामुळे भाग्येशाच्या दशेमध्ये तुम्हाला चांगली फळं मिळतील. त्या भाग्येशाच्या दशेमध्ये सुंदर क्रिया, भाग्यकारक घटना घडतात. नशिबाची साथ उत्तम मिळते. काही ना परदेश गमन होणं, लांबचे प्रवास होणं, तीर्थयात्रा होणं, धार्मिक विधी घडणं त्यांच्या हातून घडतात. नशिबाच्या जोरावर हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये या लोकांना मोठं यश मिळतं. दशमेश, दशमस्थानी पत्रिकेतलं बरवान आहे, शुभ आहे. तेव्हा दशमेशाची दशा ही लोकांना चांगली जाते. तेव्हा दशमेशाच्या दशेमध्ये व्यक्तींना द्रव्यप्राप्ती म्हणजे पैसा मिळतो आणि राजाश्रय मिळतो, म्हणजे सरकारी नोकरी मिळणं, सरकारी कामामध्ये यश मिळणं तुम्हाला संभवतं. सरकारकडून काही लोकांना पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या पदाची प्राप्ती होणं संभवतं. व्यक्तीला या दशेमध्ये नावलौकिक प्रसिद्धी मिळते, यांची मोठी कार्यसिद्धी होते. सरकारी कामामध्ये यश मिळणं किंवा सामाजिक मान सन्मान, प्रतिष्ठा, एखादं पदाची प्राप्ती होणं संभवतं. मात्र दशमेशाची स्थिती पत्रिकेत चांगली पाहिजे. लाभेश 11व्या स्थानाचा मालक. लाभ स्थानाला आपण नाशक स्थान म्हणतो. त्यामुळे लाभेशाच्या दशेमध्ये तुम्हाला नानाविध लाभ होणार आहेत. कष्टातून तुम्हाला चांगला पैसा मिळणार आहे. विशेषतः घर, वाहन, वास्तू, वस्त्र, अलंकार आणि स्त्री यांचा लाभ या दशेमध्ये होतो. मात्र लाभ स्थान हे नाशक स्थान असल्याने काहींच्या आरोग्याच्या तक्रारी या दशेमध्ये वाढतात किंवा काहींना रोगप्राप्ती या काळात होणं संभवतं. त्यानंतर सगळ्यात शेवटचा भावेश म्हणजे वेश. वेश हे पत्रिकेतलं अतिशय अशुभ आणि वाईट स्थान आहे. त्यामुळे वेशाची दशा ही तुम्हाला त्रासदायकच जाणार आहे. आणि त्यातल्या त्यात तो वेश जर तुमचा लग्नामध्ये किंवा 68मध्ये असेल तर अतिशय जोरदार अशुभ फळं मिळतील, हे लक्षात ठेवा. त्यामुळे वेशाच्या दशेमध्ये रोग, धननाश, अनेक कष्ट, हानी, दंड, शिक्षा, द्रव्यहानी, मानसिक चिंता, शरीरपीडा, मृत्यूसम कष्ट, वाईट संगत आणि व्यसन इत्यादी संभवतं. ह्याच्यातून तुम्हाला त्रास होणं संभवतं. व्यक्तीची चारी बाजूने हानी होते. कामे रखडणं, कर्जबाजारी होणं, सतत चिंता काळजी वाढणं या दशेमध्ये संभवतं. आजारासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं व त्यावर मोठा खर्च करावा लागणं संभवतं. वेश दूषित व अशुभ स्थानात असता काहींना या दशेमध्ये कोर्ट कचेरी, दंड, तुरुंगवास होणं संभवतो. तर काहींना स्थानत्याग, पलायन किंवा परदेशगमन होणं संभवतं. त्या वेशाची दशा बघा, वेश कशा स्थितीमध्ये आहे हे बघा. आणि वेशाची दशा ही नेहमी त्रासदायकच जाते, हे लक्षात असू द्या. एक टीप देतो तुम्हाला की ही भावेशाची सर्वसामान्य फळं आहेत जी तुमच्या दशेमध्ये त्या भावेशाच्या दशेमध्ये मिळणार आहेत. भावेश कोण आहे, कोणत्या स्थानात आहे, कोणत्या राशीत आहे, कुणाबरोबर आहे, थोडक्यात त्याची कुंडलीतील स्थिती पहा आणि ती स्थिती पाहून तुम्ही ठरवा की या भावेशामध्ये किती अशुभ फळं मिळतील किंवा किती चांगली फळं मिळतील. दशेचा फलादेश करताना किंवा ही दशा चांगली जाईल की वाईट जाईल हे सांगताना अनेक गोष्टींचा किंवा अनेक नियमांचा विचार करायला लागतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे त्या नियमांचा विचार आपण आता करणार आहोत. आता सविस्तर मी तुम्हाला दशेवरनं कालनिर्णय करताना कोणकोणत्या नियमाचा विचार करायचा म्हणजे तुम्हाला ही दशा चांगली जाणार का वाईट जाईल कळतं की ते सगळे नियम मी तुम्हाला आता सांगणार आहे. थोडक्यात सर्व नियमांचा विचार करून जर तुम्ही फलादेश केला तर तुम्हाला दशेवरून जातकाचा शुभ आणि अशुभ कालखंड काढता येतो की या दशेमध्ये काय चांगलं घडणार आहे, काय अशुभ घडणार आहे हे तुम्हाला नक्की सांगता येतं. तुम्हाला जर अचूक उत्तरं पाहिजे असेल आणि दशेवरून घटनेचा काल निर्णय करायचा असेल तर तुम्हाला या नियमांचा विचार करायला लागेल. त्यामुळे आता मी तुम्हाला दशेवरून काल निर्णय व फलादेश करण्यासाठी कोणकोणत्या नियमाचा विचार करायचा मी तुम्हाला एक एक नियम क्रमाने सांगणार आहे. एक 10-11 नियम आहेत, शांतपणे ऐका आणि समजून घ्या. पहिला नियम लक्षात घ्या की जातकाला ज्या ग्रहाची दशा आता सुरू आहे त्या ग्रहाच्या महादशेतील सर्वसामान्य फळांचा विचार करून ढोबळ मनाने फलादेश सर्वप्रथम सांगा. मी पहिल्यांदा सांगेन की हा ग्रह कोण आहे, तो कुठल्या स्थानाचा मालक आहे, पत्रिकेत उच्च राशीत आहे, नीच राशीत आहे, शत्रू राशीत आहे, त्याचा विचार करून तुम्ही पहिल्यांदा जी मी फळं सांगितलेत अशी तुम्ही सर्वसामान्य फळं सांगा. उदाहरणार्थ पत्रिकेमध्ये दशमामध्ये जर उद्या ही कर्क लग्नाची पत्रिका आहे
एखाद्याच्या पत्रिकेमध्ये दशम स्थानामध्ये रवी आहे मेषेचा, आणि त्यांनी विचारलं की मला रवीची महादशा कशी झाली, तर तुम्हाला कळलं पाहिजे की दशम स्थान मुळात रवीचं आवडतं स्थान आहे. रवी त्यामध्ये बलवान होतो, त्यात तो उच्च राशीचा आहे. तर पत्रिकेत दशम स्थानामध्ये मेष राशीचा रवी असेल, म्हणजे उच्च राशीचा रवी हा बलवान आणि शुभ स्थितीमध्ये असल्यामुळे त्या दशेमध्ये जातकाला सरकारी किंवा चांगल्या पदाची नोकरी मिळणार आहे. व्यक्तीला राजमान्यता, मान सन्मान, प्रसिद्धी, मोठा पैसा, सरकारकडून लाभ, व्यापारात फायदा किंवा राजकारणामध्ये एखादं मोठं पद मिळेल असं तुम्ही भाकीत करू शकता. असं दशेवरून तुम्ही फलादेश सांगू शकता. म्हणजे आत्ता दशा कुठली चालू आहे, रवीची असेल तर तो रवी पत्रिकेत कुठं बसला आहे, तो कुठल्या राशीत आहे, याचा विचार करून तुम्ही ढोबळमानाने मी जी तुम्हाला पहिल्यांदा जी सांगितलीत की ती फळं तुम्ही सांगायला सुरुवात करा. त्यानंतर दुसरा नियम फार महत्त्वाचा आहे की एखादा ग्रह जर कुंडलीमध्ये बलवान किंवा सुस्थितीमध्ये असेल तर तो आपल्या दशेमध्ये शुभ आणि अनुकूल फळ देतो. म्हणजे पत्रिकेत एखादा ग्रह जर बलवान राशीमध्ये किंवा चांगल्या स्थानामध्ये असेल किंवा चांगल्या स्थितीमध्ये असेल तर ती दशा अतिशय चांगली जाते. उदाहरणार्थ म्हणजे काय, तर एखादा ग्रह जर पत्रिकेमध्ये शुभ स्थानामध्ये म्हणजे 6, 8, 12 स्थानं सोडून इतर स्थानामध्ये असेल, उच्च राशीत, सो राशीत, मूळ त्रिकोण राशीत, मित्राच्या राशीत असेल, मार्गी असेल, शुभ नक्षत्रात आहे, शुभ कर्तरीमध्ये आहे, शुभग्रहांच्या दृष्टीत आहे, शुभग्रहांच्या युतीत आहे, असा जर ग्रह जर तुम्हाला बघायला मिळाला की ह्या ग्रहाची स्थानगत आणि राशीगत बैठक अतिशय चांगली आहे, तेव्हा त्या ग्रहाची दशा तुम्हाला त्या दशेमध्ये अतिशय चांगली फळं देणार आहे किंवा त्या ग्रहाची दशा तुम्हाला अतिशय चांगली जाणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रवीची महादशेमध्ये काय होतं, चंद्राच्या महादशेत काय फळं मिळेल नंतर सांगणार आहे. आता फक्त बेसिक नियम समजून घ्या. तिसरा नियम आहे बरोबर याच्या उलटा आहे. दुसऱ्या नियमाच्या बरोबर उलटा नियम असा आहे की एखादा ग्रह जर कुंडलीमध्ये बलहीन किंवा अशुभ स्थितीमध्ये असेल तर तो आपल्या दशेमध्ये अतिशय अशुभ किंवा प्रतिकूल फळ देतो. म्हणजे काय, तर कुंडलीमध्ये एखादा ग्रह जर अशुभ स्थानामध्ये 6-12मध्ये आहे, बलहीन राशीत आहे म्हणजे नीच राशीत आहे, शत्रूच्या राशीत आहे, अशुभ नक्षत्रात आहे, पाप कर्तरीत आहे, अशुभ ग्रहांच्या दृष्टीत आहे, अशुभ ग्रहांबरोबर आहे, अशी जर स्थिती त्या ग्रहाची असेल, विशेषतः पाप ग्रहांच्या युतीत असेल तर तो ग्रह आपल्या दशेमध्ये अशुभ आणि प्रतिकूल फळे देतो. विशेषतः नीच राशीत असणाऱ्या ग्रहांच्या दशा अतिशय प्रतिकूल फळे देतात. विशेषतः त्यामध्ये शनी, मंगळ, राहू, केतू, रवी असे पापग्रह कुंडलीमध्ये जर नीच राशीत असतील आणि ह्या ग्रहांची जर दशा लागली तर तुम्हाला जोरदार अशुभ फळ मिळणार आहेत. आणि त्यातल्या त्यात हे ग्रह जर 6-12मध्ये असतील तर अशुभ फळांची तीव्रता वाढणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर चौथा नियम महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कुठला, तर कुंडलीमध्ये ग्रह ज्या स्थानाचे भावेश असतात त्या स्थानानुसार आपल्या दशेमध्ये शुभ किंवा अशुभ फळ देतात. उदाहरणार्थ कर्क लग्नाच्या जातकाला रवीची महादशा असेल. आता कर्क लग्नाच्या पत्रिकेला रवी कोण आहे, तर धनेश आहे. धनेश म्हणजे तो मार्केश आहे. तो धनेश होऊन दशमात पडलेला आहे, उच्च राशीमध्ये आहे. असं जर असेल, कर्क लग्नाच्या जातकाला रवीची महादशा आहे किंवा दशा जर चालू असेल आणि कुंडलीमध्ये रवी जर शुभ स्थितीमध्ये बलवान राशीमध्ये असेल, एकटा असेल, तेव्हा तो रवी धनेश असल्याने त्या दशेत व्यक्तीला मोठा पैसा, कौटुंबिक सुख उत्तम मिळणार आहे, व्यक्तीला मान सन्मान, प्रसिद्धी मिळणार आहे, आर्थिक स्थिती सुधारेल त्याची, त्याला गव्हर्नमेंट जॉब लागेल, राजकारणामध्ये मोठा पैसा मिळेल असं तुम्ही भाकीत करू शकता. मात्र या उलट जेव्हा पत्रिकेमध्ये हेच कर्क लग्नाची पत्रिका गृहीत धरा की हाच रवी मार्केश अशुभ स्थानाचा मालक होऊन जर तो 6-12मध्ये असेल, सप्तम स्थानामध्ये असेल, चतुर्थस्थानामध्ये नीच राशीचा असेल, म्हणजे तुळेचा असेल, धनुचा असेल, कुंभेचा असेल किंवा मिथुनेचा रवी जर असेल, जेव्हा तो अशुभ स्थानामध्ये अशुभ राशीमध्ये जाईल तेव्हा मात्र हा धनेश हा मार्केश असल्यामुळे या मार्केशाच्या दशेमध्ये व्यक्तीला मृत्यूसम, पीडा, कष्ट, अनारोग्य म्हणजे एखादा आजार किंवा या आजारामध्ये क्वचित मृत्यू होणं संभवतं. मार्केश दशेमध्ये आरोग्य बिघडतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मार्केश पत्रिकेत कोण आहे, तो कुठल्या स्थितीमध्ये आहे हे पहिल्यांदा बघून ठेवा. आणि मार्केशाची दशा, अंतर्दशा, विदशा जेव्हा कधी पण येईल तेव्हा तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी वाढलेल्या बघायला मिळतील, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 5वा नियम सांगतो, प्रत्येक लग्नाप्रमाणे शुभ आणि राजयोगकारक ग्रह ठरलेले असतात. शुभ ग्रह, अशुभ ग्रह आणि राजयोगकारक ग्रह. जे शुभ स्थानाचे मालक आहेत ते तुमच्या पत्रिकेचे त्या लग्नाचे शुभग्रह असतील आणि जे अशुभ स्थानाचे मालक आहेत ते त्या पत्रिकेचे किंवा लग्नाचे अशुभ ग्रह असतील. त्यामुळे जे तुमच्या पत्रिकेला शुभ आणि राजयोगकारक ग्रह असतील आणि त्यांच्या जर दशा तुम्हाला लागल्या असतील किंवा सुरू असतील तर त्या दशा प्रथमदर्शी तुम्हाला अतिशय शुभफलदायी आणि चांगल्या जाणार आहेत, हे लक्षात ठेवा. या उलट तुमच्या लग्नाला जे अशुभ स्थानाचे मालक आहेत किंवा अशुभ ग्रह आहेत, अशा अशुभ ग्रहांच्या दशा जर तुम्हाला सुरू असतील तर प्रथमदर्शी तुम्ही सांगा की ही दशा मला किंवा आपल्याला अशुभच जाणार आहे. किंवा
1, 4, 5, 9, 10 या स्थानाच्या मालकांच्या दशा चांगल्या जातील. या उलट 6, 8, 12, 2, 7, 3, 11 या स्थानाच्या मालकाच्या दशा सर्वसामान्यपणे अशुभ फलदायी ठरतात. या नियमाचा विचार फलादेश करताना करावा. अशुभ स्थानाचे मालक किंवा पत्रिकेच्या लग्नाचे अशुभ ग्रह जर कुंडलीमध्ये सो राशीमध्ये, उच्च राशीमध्ये, मूळ त्रिकोण राशीमध्ये आणि चांगल्या स्थितीमध्ये असतील तरच तुम्हाला काही शुभ फळ मिळतील, अन्यथा अशुभच फळ मिळणार आहे, ते लक्षात ठेवा. यासाठी कुठलीही पत्रिका बघताना त्या पत्रिकेमध्ये ग्रहांची स्थिती कशी आहे पहिल्यांदा बघा. सगळ्यात मुख्य त्या ग्रहाचे अशुभ, त्या लग्नाचे अशुभ ग्रह कुठले ते बाजूला लिहून काढा. ज्यावेळी त्या अशुभ ग्रहांची दशा तुम्हाला येईल तेव्हा जातकाला त्रास होणार आहे, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला कुठल्याही व्यक्तीचा फलादेश सांगताना चूक नाही होणार. 6वा नियम लक्षात घ्या. कुंडलीतील मारकेश म्हणजे 2, 7चा मालक, त्रिकेश म्हणजे 6, 12चा मालक आणि नाशकेश म्हणजे 3 आणि 11चा मालक. कुंडलीमध्ये मारकेश, त्रिकेश आणि नाशकेश हे ग्रह त्या लग्नाला नेहमी अशुभ फळ देत असतात. त्यामुळे अशा अशुभ ग्रहांच्या दशा ह्या जातकाला अशुभ फलदायी, बाधा आणणाऱ्या, कष्ट वाढवणाऱ्या, पीडाकारक, रोग देणाऱ्या आणि मृत्यूसम पीडा देणाऱ्या असतात. या दशेमध्ये अनारोग्य, मनस्ताप, दुःख, संकटे, मृत्यूसम पीडा किंवा क्वचित मृत्यू होणं संभवतं. कुंडलीमध्ये ज्यावेळी या भावेशांची स्थिती खराब असते त्यावेळी त्यांच्या दशेत हटकून अशुभ फळे जातकाला मिळतात, हे लक्षात घ्या. शक्यतो अशुभ स्थानाचे मालक 6, 12मध्ये, नीच राशीमध्ये, शत्रूच्या राशीमध्ये, पापग्रहांयुक्त राहू केतूबरोबर असता कामा नयेत. ते जर असतील तर तुम्हाला त्या दशा खूप खराब जाणार आहेत. 7वा नियम लक्षात घ्या. ज्या ग्रहांची दशा चालू आहे तो ग्रह ज्या स्थानात स्थित असतो व तो ज्या 2 स्थानाचा भावेश असतो त्याच्या अनुषंगाने फळ देतो, हे वाक्य लक्षात ठेवा. उदाहरणार्थ या पत्रिकेमध्ये कर्क लग्नाचा राजयोगकारक ग्रह मंगळ आहे, तो 7म स्थानामध्ये उच्च राशीमध्ये आहे. उदाहरणार्थ कुंडलीमध्ये मंगळाची दशा चालू आहे आणि तो मंगळ 5म स्थानाचा आणि 10म स्थानाचा मालक होऊन जर सप्तमात बसला असेल, 5माचा आणि 10माचा मालक आहे, राजयोगकारक ग्रह आहे, तो जर 7म स्थानामध्ये बसला असेल, उच्च राशीमध्ये असेल तर या मंगळाच्या दशेमध्ये जातकाला राजयोगकारक फळे मिळतील. म्हणजे विशेषतः शिक्षण, संतती, नोकरी, अधिकार, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान या गोष्टी जातकाला उत्तम मिळणार आहे. ह्या दशेमध्ये 7 वर्षाच्या दशेमध्ये त्या जातकाला मंगळाच्या दशेमध्ये मिळतील. विशेषतः जातकाचं लग्नही या दशेमध्ये होऊ शकतं, कारण 7म स्थानामध्ये जो एखादा ग्रह जो बलवान ग्रह असेल त्याच्या दशेमध्ये त्या 7म स्थानानं पाहिल्या जाणाऱ्या गोष्टीची फळं मिळतात. त्यामुळे लग्नासारखा विषय असेल तर या मंगळाच्या दशेमध्ये जातकाचं लग्नही होणार आहे, लक्षात ठेवा. आणि अशा लोकांना जोडीदार पूर्वपरिचित, कर्तबगार, कामाच्या ठिकाणचा ओळखीचा, नोकरी करणारा, कर्तबगार असा मिळणार आहे. कारण 5मेश मंगळ 7मात उच्च राशीमध्ये, 10मेश मंगळ 7मात उच्च राशीमध्ये, याचा विचार करून तुम्ही भावेशाची हा ग्रह कुठल्या 2 स्थानाचा मालक आहे आणि तो कुठल्या स्थानात बसला आहे, ह्या 2 स्थानाची फळं ज्या स्थानात बसला आहे त्या स्थानाच्या अनुषंगाने देणार आहे आणि ज्या राशीत असेल त्याप्रमाणे कमी अधिक फळं देणार आहे. हे एवढं जर लक्षात आलं तर तुम्हाला दशा कशी बघायची, ही दशा चांगली की वाईट हे तुम्हाला कळेल. पहिल्यांदा तुम्ही जर लिहून काढलं की माझ्या पत्रिकेला ह्या दशा खराब जातील, ह्या चांगल्या जातील, हे जर सुरुवातीला जर तुम्ही लिहून ठेवलं, मग नंतर बघायचं की ह्या दशेमध्ये काय होईल, मग शनीची महादशा मला कशी जाईल, हे मी तुम्हाला प्रत्येक दशेवर सविस्तर आणि वेगवेगळा व्हिडिओ करणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप डिटेलमध्ये मी सांगणार आहे. नियम फक्त लक्षात घ्या. 8वा नियम आहे 6, 8, 12 ही पत्रिकेतली अतिशय अशुभ स्थान आहेत. त्यामुळे 6, 12च्या मालकाला त्रिकेश म्हणतात. जर कुंडलीमध्ये हे त्रिकेश 6, 12चे मालक जर 16 राशीमध्ये असतील, म्हणजे षष्ठेश षष्ठामध्ये, अष्टमेश अष्टमामध्ये, वेश व्ययामध्ये अशी जर स्थिती असेल तर 6, 12च्या मालकांना ही सगळ्यात चांगली स्थिती आहे. 6चा मालक 6मध्ये, 16 राशीमध्ये ग्रह पाहिजे. असं जेव्हा असेल तेव्हा त्या स्थानाची शुभ आणि अनुकूल फळे मिळणार आहेत त्या दशेमध्ये. उदाहरणार्थ वेश शुक्र जर 12व्या स्थानामध्ये कुंडलीमध्ये स्वतःच्या राशीमध्ये असेल तर त्या वेश शुक्राच्या दशेमध्ये शुक्र तिथंच असल्यामुळं जातकाला परदेश गमन, मोठा पैसा मिळणार आहे, लांबच्या ट्रिपा होणार आहेत आणि आर्थिक उलाढाल चांगली होणार आहे. उदाहरणार्थ अष्टमेश गुरु जर अष्टमात असेल 16 राशीचा, गुरु धनु किंवा मीन राशीचा, तर त्या गुरुच्या दशेमध्ये जातकाला मोठा पैसा, अचानक धनलाभ होणं, वारसा हक्कानं प्रॉपर्टी मिळणं अशा घटना तुम्हाला सांगायला हरकत नाही. मात्र अशावेळी तो ग्रह एकटा असेल तर तुम्हाला अतिशय चांगली फळं मिळतील. 9वा नियम लक्षात घ्या की कुंडलीमध्ये विपरीत राजयोग सांगितला. विपरीत राजयोग म्हणजे काय, तर 6 षष्ठेश अष्टमात किंवा व्ययात असेल, 8चा मालक 12 किंवा 6मध्ये असेल किंवा 12चा मालक 6 किंवा 8मध्ये असेल, अशी जर स्थिती ग्रहांची असेल त्याला म्हणायचं विपरीत राजयोग. तर कुंडलीमध्ये विपरीत राजयोग ज्या ग्रहामुळे होत असेल आणि जर त्या ग्रहाची दशा आली तर त्या दशेमध्ये जातकाला उत्तम पैसा आणि यश मिळतं.
षष्ठज गुरु अष्टमात आहे, षष्ठज गुरु 12व्या स्थानात आहे, तर जातकाला विपरीत राजामुळे मोठा पैसा मिळणं, अचानक धनलाभ होणं संभवतं. मात्र एक लक्षात ठेवा की जरी पैसा जरी मिळाला विपरीत राजयोगामुळं, तरी हा षष्ठेश अष्टमेश वेश या अशुभ स्थानाचा मालक असल्यामुळे तो ज्या स्थानामध्ये बसेल त्या स्थानाची फळं तुम्हाला अशुभ देणार आहे. त्यामुळे त्या दशेमध्ये व्यक्तीला पैशाबरोबर मात्र दुःख, अनारोग्य, आजारपण, मनस्ताप इत्यादी अशुभ फळं मिळणारच आहेत, हे लक्षात ठेवा. दवाखाना मागा लागतो, दवाखान्यावर खर्च होतो, या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर मृत्यूसमयी विचार केला की मृत्यूसमयी जातकाला कुठल्या दशा मेन बघायला मिळतात. तर मृत्यूच्या वेळी किंवा मृत्यूसमयी मारकेश आणि त्रिकेश यांच्यात दशा तुम्हाला पाहायला मिळतात. विशेषतः मारकेश म्हणजे 2 आणि 7चा मालक, अष्टमेश आणि तृतीयेश यांच्या दशा तुम्हाला मृत्यूसमयी पाहायला मिळतात. उदाहरणार्थ कर्क लग्नाची पत्रिका वगैरे तर कर्क लग्नाचा मारकेश आहे रवी, धनेश आहे रवी, सप्तमेश आहे शनी, अष्टमेश आहे शनी. म्हणजे या पत्रिकेला रवी शनी हे 2 ग्रह किंवा 2 दशाच्या दशा, अंतर्दशा, विदशा या जातकाला मृत्यू देणाऱ्या किंवा मृत्यू आणणाऱ्या आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये मार्केश रवी व शनी, अष्टमेश शनी व तृतीयेश बुध, तृतीयेश आणि वेश हा बुध पण ह्या लग्नाला अशुभ ग्रह आहे. तृतीयेश बुध असल्यामुळे बुधाच्या, शनीच्या आणि रवीच्या दशेमध्ये एकतर जातकाचं आरोग्य बिघडणार आहे किंवा क्वचित त्याचा आजारपणामुळे ह्या दशेमध्ये मृत्यू होऊ शकतो. विशेषतः शनीमध्ये रवीची अंतर्दशा, रवीमध्ये शनीची अंतर्दशा, शनीमध्ये बुधाची अंतर्दशा, बुधामध्ये शनीची अंतर्दशा असं काही जरी कॉम्बिनेशन आलं तर तुम्हाला अशा घटना पाहायला मिळतील. हा एक नियम लक्षात ठेवा. 11वा नियम लक्षात घ्या की एखाद्या प्रश्नासंबंधी कालनिर्णय करताना प्रश्न ज्या स्थानासंबंधी असतो त्या स्थानामध्ये जे ग्रह असतील त्या ग्रहाच्या दशेमध्ये घटना घडेल असं सांगा. उदाहरणार्थ माझं लग्न कधी होईल, माझा विवाह कधी होईल हे जर जातकाने विचारलं तर जातकाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये कुठला ग्रह आहे बघा. जर सप्तमात रवी असेल, सप्तमात मंगळ असेल, त्यावेळी त्या रवीच्या किंवा मंगळाच्या महादशेतच जातकाचं लग्न होईल हे सांगा. 12वा नियम जो सगळ्यात सेकंड लास्ट आहे की महादशा ह्या मोठ्या कालावधीच्या असतात. शुक्राची 20 वर्ष, शनीची 19 वर्ष, बुधाची 17 वर्ष, गुरुची 16 वर्ष. या महादशा कालखंड फार मोठा आहे. मग ज्योतिषाला एवढं कळत नाही की एखाद्याला जातकाला जर ह्या ग्रहाची दशा अशुभ जाणार आहे तर तो म्हणतो की 19 वर्ष शनीची महादशा खराब जाईल, राहूची 18 वर्ष खराब जाईल, शुक्राची 20 वर्ष खराब जाईल. तर असं नसतं, हे लक्षात घ्या. असं जर असतं तर बऱ्याच लोकांना बराच काळ त्रास झाला असता, त्यांच्या आयुष्यामध्ये मग चांगल्या घटना घडल्याच नसत्या. त्यामुळे महादशा मोठ्या कालावधीच्या असतात. शुक्राची महादशा 20 वर्षाची आहे. त्यामुळे एखादी जर शुक्राच्या महादशेमध्ये अशुभ घटना होणार असेल तर अख्ख्या 20 वर्ष खराब झालं असं नाही, तर त्यावेळी शुक्रामध्ये शुक्राची अंतर्दशा फक्त जास्त त्रासदायक जाईल किंवा शनीमध्ये शनीची अंतर्दशा त्रासदायक जाईल, राहूमध्ये राहूची अंतर्दशा त्रासदायक जाईल. राहूमध्ये इतर ग्रहांच्या दशा जर चालू झाल्या आणि ते ग्रहपत्रिके जर चांगले असतील तर तुम्हाला नक्कीच त्या अंतर्दशा चांगल्या जातील. म्हणजे फार काय पूर्ण कालावधी खराब जाईल असं सांगायचं नाही. अशावेळी महादशेला फारसं महत्त्व न देता अंतर्दशेला महत्त्व देऊन फलादेश केला तर तुमचं फलादेश अतिशय चांगला येणार आहे. म्हणून अंतर्दशा आणि विदशा पाहूनच फलादेश करा. महादेशाचा फार विषय करू नका. सूक्ष्म फलादेश जर तुम्हाला करायचा असेल तर सूक्ष्म फलादेश करताना किंवा कालावधी सांगताना महादशाऐवजी अंतर्दशा, विदशा यांचा वापर केला तर तुम्हाला कमी कालावधीमध्ये परफेक्ट भाकीत सांगता येईल की घटना ही ह्या काळामध्ये घडेल. शेवटचा नियम सांगतो आणि थांबतो की दशेप्रमाणे फलादेश सांगताना ग्रहांची गोचरसुद्धा कालनिर्णय करण्यासाठी गरजेचं असतं. तुम्ही ज्या दशेवरनं कालनिर्णय करता तेव्हा जर ग्रहगोचरीचा जर अभ्यास केला आणि ग्रहगोचरी जर विचारात घेतली आणि ह्या दोन्हीचा एकत्रित विचार करून जर भविष्य सांगितलं तुम्ही तर तुमचं फलादेश जास्त अचूक असणार आहे. बऱ्याच वेळा जेव्हा 7:30 सुरू असते तेव्हा त्या काळामध्ये ग्रहाची दशाही अशुभच चालू असते. मी अनेक पत्रिकेत पाहिले दशा खराब असताना गोचर खराब आलं तर जास्त त्रास होतो किंवा गोचर खराब असताना दशा खराब आली तर जास्त त्रास होतो. हे लक्षात ठेवा. त्या दोन्ही गोष्टी एकत्र बघा. कधी कधी असं होतं की गोचर खराब आहे परंतु दशा चांगली आहे. मग अशा वेळी दशेला महत्त्व द्या. या दशेमध्ये तुम्हाला हा दशास्वामी तुम्हाला वाचवणार आहे. कितीतरी गोचरने अशुभ संकट आली, अशुभ घटना घडल्या तरी हे दशा तुम्हाला वाचवणार आहे. असंही तुम्ही भाकीत करू शकतो. म्हणून माझं असं मत आहे की कुंडलीचा फलादेश करताना, एखाद्या घटनेचा काल निर्णय करताना दशेबरोबर तुम्हाला महादशा, अंतर्दशा, विदशा पाहून तुम्हाला त्याच वेळी त्या व्यक्तीला ग्रहांचं गोचर कसं आहे ते बघितलं पाहिजे. आणि अजून एक नियम सांगतो की तुम्हाला ज्या ग्रहांची दशा सुरू आहे त्या ग्रहाची दशा जेवढ्या कालावधीपर्यंत असणार आहे
त्या कालावधीत त्या ग्रहाचं गोचर ज्यावेळी तुम्हाला अशुभ येतं राशीकडनं, तो काळ तुम्हाला जास्त खराब जातो. आणि त्या ग्रहाच्या दशेमध्ये त्या ग्रहाचं गोचर जेव्हा चांगल्या स्थानात येतं तेव्हा तो काळ चांगला जातो. हा पण नियम फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे दशानी गोचरची संगत तुम्ही जर अशा प्रकारे घातली तर तुम्हाला नक्कीच कळेल, नक्कीच तुम्हाला फलादेश करता येईल. वरील सर्व नियमांचा जर तुम्ही एकत्र विचार केला आणि बाकी सांगितलं तर तुमचं उत्तर अतिशय चांगलं येईल. त्याचबरोबर आडात नसेल तर पोहऱ्यात कसं येईल या उक्तीप्रमाणे सर्वप्रथम जातकाच्या कुंडलीचा अभ्यास करून त्याच्या आयुष्यात काय काय घटना घडणार आहेत हे अभ्यासावं व ज्या घटना घडणार आहेत त्या कधी घडतील असा जर प्रश्न विचारला तर हे पाहायचं असेल तर मग दशेचा विचार करा. उदाहरणार्थ सांगतो की एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये लग्नाचा योगच नसेल आणि जातकाने विचारलं माझं लग्न कधी होईल, तुम्ही म्हणा सप्तम स्थानामध्ये हे ग्रह बसले त्याच्या दशेत होईल, शुक्राच्या दशेत होईल, पंचमेशाच्या दशेत लग्न होईल, तुम्ही हे सांगत सुटता परंतु त्या व्यक्तीचं लग्नच होणार नाही. तुमचा कालनिर्णय चुकणार आहे, तुमचं भविष्य चुकणार आहे. का तर आड्यात नसेल तर पोहऱ्यात कसेल, जर पत्रिकेतच लग्नाचा योग नसेल तर कितीही दशा चांगल्या आल्या, कितीही गोचर चांगला आला तरी जातकाचं लग्न होत नाही. यासाठी पहिल्यांदा पत्रिकेचं परीक्षण करा. लग्नकुंडली लग्नस्थानापासून ते व्ययस्थानापर्यंत सविस्तर अभ्यासा, स्थानगत ग्रहांची बैठक, भविष्याची फळं, पत्रिकेतले योग, दशा, दृष्टी या सगळ्याचा विचार करा आणि त्या पत्रिकेमध्ये काय काय अशुभ घडणार आहे हे पहिल्यांदा लिहून काढा किंवा बाजूला लिहून ठेवा. काय काय चांगलं घडणार आहे ते लिहून ठेवा. मग जातकाला विचारा की तुझा प्रश्न काय ते सांग. आणि मग त्यानंतर मग जातकाचं ग्रहगोचर बघा, जातकाची सध्या चालू असलेली महादशा, अंतरदशा, विदशा बघा. हे बघून जर तुम्ही भाकीत केलं तर तुमचं नक्की उत्तर बरोबर येणार आहे. हा विषय खूप मोठा आहे, थोडा क्लिष्ट आहे, अवघड आहे, पण तुम्ही जमेल तितक्या सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा विषय अतिशय चांगल्या प्रकारे कळला असेल. आपली पत्रिका समोर ठेवा किंवा लोकांची पत्रिका समोर ठेवा आणि महादशा, अंतर्दशा, विदशा काढून ठेवा आणि हे नियम जर तुम्ही सगळे लावले तुम्हाला कळेल की ह्या दशेमध्ये खरोखर सर मला अशुभ फळं मिळाली किंवा मला अशुभ फळं मिळत आहेत, काय मिळाली ह्याचं उत्तर तुम्हाला ह्या माझ्या सगळ्या नियमामुळे मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि मी थांबतो. त्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रवी ग्रहाची, चंद्राची, सगळ्याही नवग्रहांच्या महादशा कशा जातात, ही महादशामध्ये सर्वसामान्य फळं काय मिळतील, नंतर प्रत्येक ग्रहाच्या दशेमध्ये अंतर्दशा कशी जाईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही बघा. ते सगळे व्हिडिओ पहा, तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणारे असणार आहेत. एवढं बोलून मी थांबतो. आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.